हॅलो गाईस, वेलकम टू माय चॅनल मनीषास ब्लॉग. तर आता मी रेडी नाही झालेलो आहे. तर आंघोळ बिंघोळ करून कपडे बिपडे चेंज केले. आता मला भात बीत झालं बनवून. आता डाळ बनवायची बघतो. आज शुक्रवार असून मला डाळ बनवते मी. डाळ इज रेडी. नंतर करते. या पायाचे काय अरे तू येईल कोण काय काढलं तुला मारायचं त्याला चल मारू काय येईल तो काय बा त्याला थांबलो बर्थडेला तरी येईल तिथे तो बेसिक टाकलाय तिला ये बरा वो मर गए बरा उसको बोल ये दिन मत पाए तू वाला उसका बरा आज गेम फिक्स कर दे वीडियो बोलते ऐसे बात मत कर जायचे वेळेला कोण बात काय बाय आपण त्याला समजवतात तर मित्र आहेत तर जाऊ दे बाई मित्र कोणाचं पण आपल्या फोन कोणाचा फोन आला तरी समजायला पाहिजे ना त्याला कोणता फोन आला कोणता कैसा दाखवते कोणची आपल्याला पण काय बाय फोडणी देते मी डालीला. आज तिखट फोडणी देते तर मी नॉर्मल नाही. कुठलं एवढं मान काय पण टाकलाय आमच्या ह्याच्यानंतर. बोला मारले का तो कांदा होईपर्यंत तर मेकअप करते. म्हणून लेट झाला. लेट उठते बहिणीशी. मुलं बहिणी सकाळी सकाळी येईल ते मेकअप करायला म्हणून लेट झाला. तर काही सगळं डाळ टाकल्यावर तर म्हणजे फोडणी झाली. फक्त आता पापड तळावं डन. माय खाना इज ऑल्सो डन. थोडंसं पाणी टाकते जसं. ओके माय खाना इज डन गाईज. जेवण झालेलं आहे. आता मला मेकअप करायचा आहे. मेकअप करून झाल्यावर जरा घराची साफसफाई करायला झाडू बिडू मारायला लागेल. कारण की सकाळी म्हणजे बहीण आली तिथं लई पसरा झालेला पूर्ण मेकअपचं सामान काढल्यामुळं. मला येऊ काय बोलता मॉइश्चरायझर पण संपलं. फेकावं लागेल. वाटच नाही येऊ लावल्यासारखा. पूर्ण जेल जेल असं जेलीमध्ये येऊ. संपलाय. बदन पे सितारे लपेट हुए. ही सनस्क्रीन मला जाम आवडतं. कारण की ना याच्यानंतर दिसत नाही कोणाच्या नॉर्मल मस्त शाईन करते चेहरा. माझा चेहरा तर दुसऱ्यांचा माहिती ग्लो येतं. थोडंसं शायनिंग करतं. उन्हाळ्यात जास्त शायनिंग करेल. औसा वाटतं कारण की माझा तो मोठा संपलेला आहे म्हणून. एक सेफ्टीसाठी आहे. ठेवावं लागतं ना बेगीन सगळा काय.
टिकलीशिवाय काही थोडाला मजा नाही माझी. टिकली लागतं. मी वेस्टर्न कपड्यामध्ये पण टिकली लावतो. लाईक आहे. कारण की मी ॲब्रो केलेले नाहीत, माझे ॲब्रो वाढलेत खूप म्हणून मला ते जरा जास्तच लावावं लागतं शेपसाठी. नाही तर आता काय राहिलं माझं केसा. लिपस्टिक पण राहिली ना, लिपस्टिक लास्टला लागेल. ती केस विचारू द्या मला ना काहीच कमी व्हायच्या नाही. तेच काल गेलो ना मी बॅगीनच मला सितारे लपेटे हुए. जास्त काही नाही, केसांचं आपलं काही नसतं. आणि थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं घ्यायचं आणि असं एक क्लिप लावायचं अँड डन माय हेअर. जास्त काही नाही. रेडी. लावरच जास्त जास्त आम्ही कधी काही करतच नाही. नॉर्मलचाच आपला असतो. फक्त आता या हातात मला काहीतरी घालावं, इथे नाही घडी घालावं लागतं. ही माझी घडी वॉच. तर आय एम रेडी ऑल्सो. झालेलं आहे आता. आता दादा नाश्ताने जेवीन आणि मग मी जाईल कामाला. गाईज मी आलेले आहे ऑफिसमध्ये. आत्ताच 10:30 वाजता आलेले आहे. मी कॉलिंग करायची होती बट मोबाईल डेट झालेले आहे म्हणून चार्जिंग लावला. आणि ते मोबाईलचा विषय काय माहिती आहे का, जाम बॅक कारवाला हँग होते. म्हणजे मी कुठला आपण ॲप ओपन केला ना तो म्हणजे सप्पट होतं बघा, तो आपणे ॲप स्वतःहूनच तो दुसरा ॲप ओपन होतं, मग दुसऱ्यांना मेसेज येतं. तो मोबाईल तसा एकदम पाठ लागली ते मोबाईलचे, जाम बेकार हँग झाला आहे. तर आता मी काय करू, मला काही समजेल. मला कंटाळा आलेला आहे. त्याला लाइट भी 25,000 भाई साहब. 25,000 में मेरा रूम का भाड़ा जाएगा, मेरा घर का लाइट बिल जाएगा, मेरा राशन जाएगा. तो आमचा बाबू आहे ना बाहेर, तो नुसतं येतं, बघतं, हसतं आणि जातं. मस्त आहे, लवकर रडत नाही हो. नुसतं धावत असं आणशी त्यांची असे बारीक वरा खेळतच असतात नुसते. ऑफिसमध्ये पण कोण नाही अजून. आमचं सर पण नाही आलं. म्हणजे एक सर गेलं त्याला बाहेर फिरायला, ते आलं तर ते अजून ऑफिसमध्ये पण नाही आलं. मला कंटाळा आलं. हे मला समजत नाही, माझे डाग जातील कधी. इथं तर दिसत नाही ते, पण म्हणजे एक्सपिरियन्स झाला ना माझा. तर हा इथे असे डाग पडलेले आहेत आणि या साईडला पण आहेत, पण तो आता दिसणार नाही. तर थोडा दिसत असेल तुम्हाला. ब्लॅक कलर आहे या साईडला आणि इथं असं थोडा पिंक झाला, पिंकिश थोडा लाईट पिंक झालेला आहे. तर तो डाग अजून गेला नाही. म्हणजे मेकअप केला ना तेव्हा तो लपतो, पण असा रिअल चेहरा असला ना माझा तर तो या साईडला असा मला डाग दिसून येतो. तर डोळ्याच्या इकडं सुद्धा आहे या साईडला, आणि या साईडला असा ब्लॅक आहे आणि थोडासा या साईडला असा पिंक आहे. म्हणजे मला ब्लश लावायची गरज नाही.
तर मला असा विचार तो क्रीम आहे या पण त्याने जाईल का नाही मला माहिती नाही. तर कधी पायाला पण डाग आहे म्हणजे बेकारवाली ॲक्सिडेंट झाला माझा जाम अख्खा म्हणजे माझा जो डोला ना थोडक्यानं वाचणार आता डोला पण गेला असता पूर्ण. आता इथून पूर्ण हा डोला सुजलेला इथून हा पूर्ण हात पण माझा पाय तर वाचना मला सुजलेला तरी मी वाचलं. आता काहीतरी मोबाईल चार्जिंग झाल्यावर बघते तर कॉलिंग होते का नाही. त्यांनी आलेली आता घेऊन ठेवायला हे भांडे सगळं घासायला आताच भांडी काहीच नाही केला मम्मी कधी भांडी. डोसाचा पण पीठ आहे आमच्याजवळ तर मी बनवणार नाही. कधी वाजतं कारण कामाला पण जावं असेल. 15 मिनिट झालं नाही. आहे काम चालू आहे वाटतं कसं तरी आवाज आज मी तिखट डाळ बनवली. तिखट डाळ शुक्रवार असून पण मला डाळ खावं लागतं. क्या करू मी क्या करू. चलो जाऊन जाते कामाला. आज मला पेमेंट भेटणार आहे. आता भेटतोय का आज जेवण बिवून झालेलं आहे. थोडा मेकअप केला आणि आता चाललोय मी रिटर्न कामाला माझ्या. चालले गाईज मी कामाला कारण की आज मी जरा लेट झाले कारण की मी आलो ना ते फ्रेश ब्रीज झालो ना त्यातून मला टायमिंग खूप गेला म्हणून चला कामाला. सकाळपासून बसलोय पण एक सुद्धा क्लायंट आलेला नाही आणि इथं बसून मी बोर झालोय. मला झोप यायला लागली. मला झोप आलेली आहे. झोपलेलं पण सर आलं सर बोलतो झोपलीस तर बरं काय करू मला कटाला आलाय मला एकटीच आहे या आणि क्लायंट एक पण जर नाही आला मला बसून कटाला आला. मी काय करू या एकटी सूट होते मला. सगळा माझा असा सिल्वर कलर आहे फक्त माझा घड्याळ गोल्डन आहे जगाच्या वेगळा. असं तो बाबू पण झोपला मला असं वाटतंय. काय करू माझे ॲब्रो पण काहीच खराब झाले तर मला ॲब्रो पण करायचे आहेत. माझ्या ॲब्रोशी वेगळी आहेत थोडीशी शेपमध्येच. आज एक सुद्धा क्लायंट नाही आला. कॉलिंग करण्यासाठी मोबाईल धरणं आहे जाम बेकारवाला हँग होत आहे तर त्यासाठी पण मी एकटीच बसलो आहे. सरलो आपण हॅलो गाईस. तर आता मला जाम कंटाळा आलेला आहे कारण की अजूनसुद्धा एक पण क्लायंट आलेलं नाही. त्याच्यामुळं मी 4-5 रील्स काढले. आता वॉचमॅनने चहा बनवला आहे तर चहा पिल म्हणजे झोप उडेल तर की मला जाम बेकारवाली झोप आलेली आहे. आतापासून कसं गोड असते बनवतो जाम स्ट्रॉंगवाली बनवतो तर थोडासा गोड पाहिजे तर चांगला चांगलं लागतं एकदम. माझा आता जॉब सुटलेला आहे आणि मी आता घरी चाललेलं आहे कारण की आय एम बोर. एक क्लायंट ना दिवसभर मी बसून आहे मोबाईल बघते. मोबाईल बघून कंटाळा आला. कॉड लावून कान दुखायला लागलं तरी एक सुद्धा क्लायंट नाही आला. कंटाळा आला ना म्हणा. आता घरी जाईल ना जेवणाची इच्छा नाही म्हणजे बघील काहीतरी करामध्ये करील घरात नाही तर तसं मी आता म्हणा जसं फिरायला जायचा प्लॅन आहे. सोलो ट्रिप करायची आपल्याला जावंच आहे बाय असा विषय आहे. जाईल लवकरच आता झालो घरी. तर आता मी चिकन बनवणार आहे तर त्यासाठी आधी कांदा कापून घेते मस्तपैकी. त्याचे मी 2 कांदे कापते. एक मोठा कापला आहे नाही बारीका कापला आहे.
माझी डोळ्याची आग नाही होत काय. आय एम स्ट्रॉंग गर्ल नाव. असे मोठे मोठे कापून घ्यायचे, मग थोडे ब्राऊन होऊसपर्यंत त्याला असे फ्राय करायचे थोड्याशा तेलात, जास्त तेल नाही. हे कांदे, जो टमाटर आणि थोड्याशा मिरच्या, थोडंसं म्हणजे तिखट, एकदम तिखट करायला पाहिजे माणसाने. आता मी पॅन ठेवलाय गरम करायला, म्हणून तो कांदे टाकायचे त्यात मस्त फ्रिकी, आणि मग त्याला थोडंसं तेलाची धार सोडायची, म्हणजे कसा तो हे होतो, चांगला होतो. आणि थोडासा कुकू आता असा थोडासा एम हेड शेप नाव. मग आपले येतील टमाट, रेड दिस जास्तच पिकले नाही, ही अशी कापाची पटापट, ही पण अशी कापाची पटापट. दुसरा टमाट जेव्हा तो पण कापाचा पटापट. 2 मिनिटांनी वाळवायला लागला कापून साईडला. डन. स्पीड नाव. हा कांदा मध्ये असा ब्राऊन होऊसपर्यंत भाजायचा मस्तपैकी. थंडी हा वा. माझा कांदा ब्राऊन झालेला आहे. आता मी टाकलेला आहे याच्यात नारळ, सुका नारळ टाकलेला आहे. तो सुका नारळ पण आता मी भाजून घेईन मस्तपैकी, आणि मग त्याला मी वाटेलमध्ये टाकेल. नंतर मी मिरची फ्राय केली ना, आता त्यात मी टमाटर टाकलाय. तर टमाटर म्हणजे थोडासा असा याद झालाय, ते नाही झाला. टमाटर फ्राय झाला वाटेल. स्मोकी फ्लेवर आहे, स्मोकी. घ्यायची बघा. माझी खोबरं वाटून झालेलं आहे. आता मला फक्त मसाला वाटायचा. मसाला वाटून झाल्यावर माझा चिकन रेडी होईल. म्हणजे रेडी म्हणजे रेडी गाईच. तर काहीच मी आता टाकलेलं आहे त्यामध्ये पूर्ण मसाला. आता मी लवकर ते वाटून घेईल. यू वाटून घेईल. तर काहीच वाटण झाल्यावर मला समजलं की एक मेन गोष्ट तर राहिली, कोथमीर. ही आमच्या ससांची आहे, तर मी घेते थोडीशी नॉर्मली. जामच थोडी झाली. अजून थोडीशी घेते, जास्त नाही, थोडीशीच. बस आवडीच नाही तर म्हणजे ससे आम्हाला मारून टाकते. कधी ससांचा आहे ना, आपला काही नाही आहे, फक्त ससांचा. ओनली रॅबिट. आता घेऊया आपण याला वाटून. यानं आता पाणी टाकावं लागेल असं मला वाटायला लागलंय. तर काहीच माझं वाटण झालेलं आहे. आता मी सत्यानाश सगळा सत्यानाश. आता आपण गॅस पेटवली, चाकू घेतल्यावरती त्यात टाकू होतं तेल. बंद नाही केला, चालूच आहे. तेल टाकल्यावर घी इज इम्पॉर्टंट. मी घी भरपूर टाकते, मला जाम आवडतं. म्हणजे नव्हते आवडत, आता आवडायला लागलं. मी थोडासा पण गरम करून देऊ त्याला, मग त्यात आपण टाकू सगळे खडे मसाले. बघ मी टाकेल जे आमच्या जवळ आहेत तेच टाकेल, जास्त टाकणार नाही. त्यानंतर काय आहे नाही माहिती काय काय आहे. एक दालचिनी, काहीतरी हात मरो. दौरा तर टाकायचं बरं. माझा दौरा होता. आता तेजपत्ता,
आपले रेड कलरचे चिलीज. आणि आता आपण टाकू मसाला. आता यो माझा मसाला रेडी केलेला आहे तो टाकेल याच्यात. पूर्ण एक पण मसाला यात ठेवायचा नाही, पूर्ण टाकायचा. मग आपण मिक्स 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 मिक्स. आता मग मसाला थोडा मिक्स करू आणि मग त्याला ठेवू जरा 2-3 मिनटं वाफावं शिजवायला. तर काहीच आपला मसाला मस्तपैकी फ्राय झाला. त्यात टाकूया आपण आता मसालेच. काही स्कॅम बघा, मिनावरी मेहनतीने या घेऊन आलो, पण हे आपला काय जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट टाकलीच नाही, असंच होतं. मिरची पावडर बाबा गेला तिखट झाला घालून मला. मीठ चवीनुसार, नाही तर टाकशाल 10 चम्मच हो असा वाटवला. हळद 2 मीठ टाका, आणि तर जास्त टाकल्यावर मग तो कडू होतं. त्याच्यामुळे माझ्या जेवणाबद्दल मला नॉलेज जाम आहे. मला माहितीच आहे, तर मी एकदम भारी कुक आहे, म्हणून तर मला नॉलेज खूप आहे. फक्त विचारू नका बघा, मी तसं मला खूप नॉलेज आहे. यो एक एव्हरेस्ट रेड चिली पावडर जो पण टाकेल सगळा टाकायचा. आपल्यावर घरात मसाला आहे तो सगळा उचलून टाकायचा. सगळं वेगवेगळ्या कंपनीचा मसाला टाकते मी. तो थोडासा टाकायचा, थोडा अजून तिखट व्हायला पाहिजे, कोणी खावायलाच नको. थोडा गरम मसाला डालो, गरम मसाला, गरम चाय की प्यालियो. थोडासा टाकायचा गरम मसाला, नाही तो आता वांदा सकाळचा. आणि मग नंतर मिक्स 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 मस्त पैकी सगळ्यांना मिक्स करायचं. असं एकदम भारी कलर द्यावायला पाहिजे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं त्याला कोणी फिरवलं साईडून, मग तो मिक्स होतो. मिक्स झाला ना, मग थोडंसं पाणी टाकायचं वरून. आता हे मिक्स झालं तर मी चिकन धुवून घेते. मसाला वेस्ट होता कामा नये, यानंच पाणी टाकायचं. म्हणजे सगळा मसाला जो बारीक बारीक मसाला असेल ना, तो भुन्यान लागायला पाहिजे. मग थोडा पाणी टाकायचं आणि मग मिक्स करायचं. आता थोडासा परत 10 मिनिटं आपण ठेवू. मग असं मसाला एकदम चांगला येऊ झाला ना, भारी टेस्ट लागते एकदमच. सगळा मिक्स झाला ठेवू आपण याच्यावर. जरा 2-5 मिनिटं धुवू, तेव्हा आपण घेऊ चिकन धुवायला. तर 2 मिनिटं मी ठेवलेलं आहे आणि मला चिकन पण धुवून झाला. चिकन सोबत ना बटाटा पण टाका, 1 नंबर लागतं बटाटा. आता आपण यात चिकन आणि आपल्यात बटाटा टाकू. झालंय. होता है ये बड़े बड़े शेर में छोटे छोटे बातें होते रहती है. सेनोरिटा हात धुवा लागतं मला. आता आपण मिक्स करूया परत. आणि आता याच्यात थोडा आपलं जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून आपण मला शिजवूया. रेडी. तर गाईस आपल्याला पाहिजे तेवढं मी पाणी टाक, आपल्यासाठी मला पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. तर हा माझं चिकन तर रेडी झालेलं आहे. रेडी म्हणजे आता शिजल्यावर रेडीच होईल. डन. आणि याच्यात बघा मस्तपैकी मी भाकरी ऑर्डर केलेले आहेत. भाकरीत माझं जेवण रेडी आहे. जेवण झालं मी जेवण. जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, लव यू. लास्टला गडबड होती.